मित्रांनो, मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे चिकन मसाला भाजी। मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। गावरान चिकन आहे। कशा पद्धतीने मी करणार आहे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत ऐका। चिकन मसाला बनवण्यासाठी कोणती पेस्ट आहे ते बघा, मी तुम्हाला सांगणार आहे। हे कांदा पेस्ट आहे, अद्रक लसूण पेस्ट आहे, हे मिरची पावडर आहे, हा मसाला आहे सुवाना, हा चटपट मसाला आहे आणि हा लसूण आहे आणि हा खडा मसाला आणि खोबरं एकत्र काढून मिक्स केलेला आहे। तेवढे आपण पेस्ट आणि मसाले तयार केलेले आहेत। आणि इथं आहे टोमॅटोची पेस्ट। हे आपल्याला आता सर्व मिक्स करायचं आहे भाजीमध्ये। तर आता सगळ्यात पहिले मी चिकन उकडून घेईल। मित्रांनो, मी गावरान चिकन आता उकडायला टाकलेलं आहे। यामध्ये मी आता थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता मीठ पण घालत आहे थोडंसं। त्यानंतर आपण यादी हळद पावडर घालूया। आता याला मिक्स करून घ्यायचं। मी याला व्यवस्थित मिक्स केलं आहे। आता थोडं 15 मिनिटाला आपण व्यवस्थित झाकून ठेवूया। बघा मित्रांनो, मस्तपैकी चिकन उकळलेलं आहे। मित्रांनो, आता मी चिकन एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। मस्तपैकी उकळलेलं आहे चिकन। बघा कसं मस्त दिसत आहे। आता मी फोडणी द्यायला सुरुवात करत आहे। भाजी बनवणार आहे, तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत ऐका। मटेरियल भाजण्यासाठी मी तेल कढाईला टाकलेलं आहे। सगळ्यात पहिले आता मी कांद्याची पेस्ट टाकलेली आहे। चांगल्या प्रकारे मी कांद्याची पेस्ट तेलामध्ये मिक्स केली आहे। याला आता भाजू द्यायचं व्यवस्थित, थोडं तांबडं पडोसर। त्यानंतर अद्रक आणि लसूण पेस्ट टाकणार आहे। याला पण मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर टमाटे पेस्ट टाकलेलं आहे मी। याला पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर मी लसूण टाकत आहे। त्याला पण मिक्स करून घ्यायचा। मित्रांनो, गिरवी आपली झालेली आहे, भाजलेली आहे। त्याच्यानंतर हे सर्व भाजून घेतलेलं आहे मी। एकत्र आता हे टाकून देणार आहे। मसाले, खोबरं आणि खडा मसाला एकत्र सर्व टाकून देणार आहे। मित्रांनो, सर्व मसाले गिरवी पेस्ट मी आता मिक्स केलं आहे। याला आता थोड्या वेळ झाकून ठेवायचं। याला मस्तपैकी आता तरी सुटणार आहे। याला वरी तेल दिसणार। नंतर आपण यादी चिकन मिक्स करून घेऊया। थोडा वेळ आता याला झाकून ठेवायचं। बघा मित्रांनो, कसं भाजीला तेल सुटलं आहे तरी। आता यादी आपल्याला एकदा याला कलर करून घ्यायचं व्यवस्थित। चांगल्या प्रकारे पेस्ट भाजलेली आहे, मस्त गिरवी झालेली आहे। याला तेल सुटलेलं आहे। आता चिकन मिक्स करून घ्यायचं। आता मी चिकन मिक्स करत आहे। चिकन टाकलेलं आहे यादी। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा याला झाकून ठेवायचं। बघा मित्रांनो, मस्तपैकी भाजी झालेली आहे। हे बघा, आता याला थोडा वेळ झाकून ठेवायचं, पुन्हा याला तेल सुटेल। मित्रांनो, झणझणीत भाजी आमची फायनली झालेली आहे। हे आहे चिकन मसाला भाजी। कशी झाली बघा, कशी झाली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद। आता आम्ही ही भाजी खाणार आहे, आम्ही जेवण करणार आहे। तुम्ही पण या जेवायला, आम्ही पण करणार।